आणि आता बातमी तेजस ठाकरेंची। वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मिलिंद नार्वेकरांनी तेजस ठाकरेंना वेस्ट इंडिजचे धडाकेबाज बॅट्समन विवियन रिचर्ड्स यांची उपमा दिली। हेल्मेट न घालता तुफान फटकेबाजी करणारे रिचर्ड्स यांची क्रिकेट जगतात एक वेगळी ओळख आहे। याच रिचर्ड्सच्या आक्रमकतेशी देखील तेजस ठाकरेंची तुलना करून त्यांच्या राजकीय एंट्रीचेही संकेत देण्यात आले आहेत। पाहुयात TV9 मराठीचा हा एक स्पेशल रिपोर्ट। मिलिंद नार्वेकरांकडून आधी तेजस ठाकरेंची विवियन रिचर्ड्सची तुलना, नंतर आणखी आक्रमक ट्विट, एक घाव दोन तुकडे तेजस उद्धव ठाकरे। तेजस ठाकरेंच्या राजकारणातील एंट्रीचे संकेत, तेजस ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांनी सामनात जाहिरात दिली। ठाकरे कुटुंबियांचे विवियन रिचर्ड्स तेजस उद्धव ठाकरे, त्यामुळेच तेजस ठाकरेंना विवियन रिचर्ड्सची उपमा देत शुभेच्छा दिल्याचं नार्वेकरांचं म्हणणं आहे। पण विवियन रिचर्ड्स म्हणून शुभेच्छा देणारी ही जाहिरात म्हणजे तेजस ठाकरेंचे राजकारणात येण्याचे संकेत असल्याची चर्चा आहे। संयमी आहेत, उद्योगी संयमी आहेत, तर एखादा स्फोटक माणूस लागेलच ना ते सगळं कुटुंबाला संरक्षित करण्यासाठी। अच्छा, आणि तसंच उद्धवचा दुसरा मुलगा तेजस आला असेल, इकडे बसला असेल, तो एक कडक डोक्याचा पोरगा आहे, आवड आहे, माझ्यासारखाच आहे। मला जे आवडायची त्याला आवड आहे। मला बागेचं काम आवडतं, मला माशांचं ॲक्वेरियम मला आवडायचा, मी कुत्री पाळलेली आहेत भरपूर, निरनिळा पेडिग्री डॉग्स, ती त्याला आवड आहे। विशेष आवड म्हणजे जी माझी आवड आहे, पण ती आता अंमलात आणता येत नाही कारण वर्तमानपत्र आता हुशार झालेली आहेत। बरं, नार्वेकर फक्त एक जाहिरात देऊन शांत बसले नाहीत, तर त्यांनी ट्विटरवरून आणखी एक तेजस ठाकरेंच्या आक्रमकतेवरून पोस्टर ट्विट केला। एक घाव दोन तुकडे तेजस उद्धव ठाकरे। तेजस ठाकरेंची हीच आक्रमकता आता शिवसेनेत सक्रिय पद्धतीने दिसेल अशी चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी तसे संकेतही दिलेत। एका वेगळ्या ह्याच्यामध्ये जे संशोधन वगैरे त्यांचं जे सुरू आहे त्या ह्याच्यामध्ये वाखाणण्याजोगं आणि कुठेही त्याचा गाळावाजा न करता ते आपलं काम निश्चितपणे करत असतात। व्यक्तिमत्व त्यांचं आहे ते विवियन रिचर्ड्स, त्या पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। शिवसेना प्रमुखांच्या घरातनं जे आज उद्धवजींकडून आणि रश्मी वहिनींकडून त्यांना मिळालेले आहेत, आदित्य साहेबांकडनं मिळालेले आहेत, ते खरोखर वाखाणण्यासारखे आहेत। आणि त्याच ह्याच्यामधला एक नवीन पिढीतला एक नवीन तरुण हा विवियन रिचर्ड्स असं गाजवत होता त्याप्रमाणे। युवा सेनेच्या अध्यक्षपदाचा उल्लेख अनिल देसाईंनी केलाय। सध्या याच पदावरून शिवसेनेत खलबतं सुरू आहेत, कारण युवा सेनेचं अध्यक्षपद सध्या आदित्य ठाकरेंकडेच आहे। मात्र मंत्रिपदामुळे व्यस्त कार्यक्रम आणि आगामी 2022च्या मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडेच येणार असल्यानं हे पद आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांच्याकडे देण्याची चर्चा होती, पण वरुण सरदेसाईंनी त्याचं खंडन केलं। आता याच युवा सेनेची धुरा तेजस ठाकरेंना देण्यात येईल अशी ही शक्यता आहे, कारण शिवसेनेतलं मोठं पद हे ठाकरे घराण्याच्या बाहेर गेलेलं नाही। मिलिंद नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने आज तेजस ठाकरे यांची जाहिरात दिलेली आहे ती पाहता तेजस ठाकरे नजीकच्या काळात राजकारणात सक्रिय होऊ शकतात। आदित्य ठाकरे राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेले आहेत, त्यांच्याकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत ज्या पद्धतीने आज शिवसेना संघटना चालवली जाते ती पाहता तेजस ठाकरे यांच्याकडे काही महत्त्वाची जबाबदारी येऊ शकते। राजकारणात येणार का म्हणण्याच्या ते ऑलरेडी आहेतच, फक्त एवढंच आहे की आता त्यांच्या येण्याच्या ज्या मार्गावर आपण एक पद म्हणतो ते काय असेल ते ठरवतील उद्धवजी। तेजस ठाकरेंच्या राजकारणातल्या एंट्रीवर खुद्द आदित्य ठाकरे मात्र उघडपणे बोलण्यास तयार नाहीत। तर इकडे भाजपच्या अतुल भातखळकरांनी मात्र सामनातल्या विवियन रिचर्ड्सची तुलना करणाऱ्या जाहिरातीवरून चिमटा काढलाय।
तेजस ठाकरे यांची तुलना सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांच्याशी केली असती तर आम्हालाही मराठी बाणा जपण्याचं समाधान मिळालं असतं मिलिंद नार्वेकरजी. असो, तेजस ठाकरे यांना आमच्या मराठमोळ्या मंगलमय आणि प्रेमाच्या शुभेच्छा असं म्हटलंय भातखळकरांनी. फडणवीसांनी मात्र तेजस राजकारणात आले तर त्यांचं स्वागत आहे अशा शब्दात शुभेच्छा दिल्यात. एक चांगली गोष्ट आहे. दुसरी पिढी येत असेल, तिसरी पिढी येत असेल, चांगली गोष्ट आहे. त्यांनी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आता शेवटी हा जो काही पक्ष आहे, या पक्षामध्ये परंपरेनं नेतृत्व जर येत असेल तर त्या नेतृत्वाला मला असं वाटतं की अशा प्रकारच्या या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे अधिक परिपक्वता येईल. तेजस ठाकरे यांचं शालेय शिक्षण माहीममधल्या बॉम्बे स्कॉटिश शाळेत झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतल्या जय हिंद कॉलेजमध्ये झालं. काही वर्ष शिक्षणासाठी ते परदेशात होते. मात्र तेजस ठाकरेंचा आवडता विषय हा वन्यजीव म्हणजेच वाईल्ड लाईफ. तसंच ठाकरे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीवांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांशी जोडलेले आहेत. तसंच ठाकरेंनी वन्यजीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजाती शोधून काढल्या. शिवाय एक पॅशन असायला पाहिजे. आणि जसं आता मीडिया रिपोर्ट करते, कव्हर करते, माझ्यासाठी माझं मुख्य पॅशन म्हणजे हे वाईल्ड लाईफच आहे. तर मग बराच वेळ वाईल्ड लाईफमध्ये जातो का खूप ट्रॅव्हल करायला लागतं, रिसर्च असतं, पेपर आम्ही लिहित असतो आणि जे सारखे पब्लिश होत असतात. तर मला वाटतं मेन वाईल्ड लाईफच आहे. तेजस ठाकरेंना वन्यजीवांची आवड आहे, पण राजकारणात अजिबातच आवड नाही असंही नाही. याआधी सुद्धा तेजस ठाकरेंनी 2019 मध्ये आपले मोठे भाऊ आदित्य ठाकरेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तसंच उद्धव ठाकरेंसोबतही तेजस ठाकरे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठीही बऱ्याच ठिकाणी गेले. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांनी सामनात दिलेली जाहिरात असो की ट्विट, तेजस ठाकरे राजकारणातल्या एंट्रीची जोरात चर्चा आहे. याआधी आदित्य ठाकरेंची राजकारणातली एंट्री ही बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच झाली होती. राजकारणात पाऊल ठेवताच आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर युवासेनेची जबाबदारी आली. युवासेनेची ताकद वाढवून आदित्य ठाकरेंनी आपल्या कामाची झलक दाखवली. अर्थात आदित्य ठाकरे ही उद्धव ठाकरेंप्रमाणेच मवाळ स्वभावाचे आहेत. ठाकरे घराण्यातील पहिले निवडणूक लढवणारे हे सुद्धा आदित्य ठाकरेच आहेत. 2019 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवण्याआधी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत असो की स्वतंत्र पद्धतीनं महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि त्यानंतर त्यांना वरळीतून तिकीट देण्याची घोषणा झाली. तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही? तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही? कारण हीच ती वेळ आपल्याला शिवसेनेला प्रत्येक गल्लीत न्यायची, प्रत्येक मनात न्यायची, प्रत्येक हृदयात न्यायची हीच ती वेळ आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, रायगड सगळ्यांना एकत्र येऊन सगळे भेदभाव दूर करून लढायची. सध्या हेच आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आहेत आणि वडील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. याच दोन मवाळ स्वभावाच्या व्यक्तींसह आक्रमक आणि तडफदार चेहरा म्हणून तेजस ठाकरेंनाही राजकारणात आणण्याची तयारी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.